तुमची चांगली वेळ सुरू नाही, सर्व कामे रखडत आहेत, माझेच नशीब का असे तुम्हाला सतत प्रश्न पडतात. असा प्रश्न पडत आहे तर त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. तर हो, यासाठी कारणीभूत असतं आपल्या घरातील घड्याळ आणि घड्याळाची योग्य. घरातील दक्षिण भिंतीवरती लावलेले घड्याळ तुमचे कामाचे मार्ग बंद करते. तर घरामध्ये दक्षिण भिंतीवरती लावलेले घड्याळ प्रगतीचे मार्ग बंद करते आणि घरातील बंद पडलेले घड्याळ तुमचे नशीबही थांबवते. त्यामुळे तुम्हाला घड्याळाची योग्य दिशा माहीत करून घ्यायची असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवरती लावा आणि घरातील बंद घड्याळे आताच बाहेर काढून टाका किंवा दुरुस्त करू. दुरात पैसा टिकत नाही, पैसा पाण्यासारखा वाहून जातोय असं वाटतंय. यासाठी तुमच्या घरातील बाथरूम आणि टॉयलेट ही कारणीभूत असू शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर बाथरूम आणि टॉयलेटमधून सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. त्यामुळे काय करावे तर बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा हा नेहमी बंद असावा. तर तो सतत ओपन राहिला तर पूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील नष्ट होऊन जाईल. त्यामुळे तो सतत बंद ठेवा, वारंवार त्याला ओपन ठेवू नका. तसेच तुम्हाला काय करायचे आहे तर बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि निळ्या रंगाचा मगच तुम्हाला वापरायचा आहे. त्यामुळे काय होईल तर तुमचा पैशाचा अपव्यय, अतिवापर थांबेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच शेअर. दुकानात किंवा व्यवसायात मंदी चालली आहे, दुकानात गिराईक येत नाहीये, तर तुम्हाला आता एक उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. तुम्हाला काय करायचे आहे तर जर दुकान ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरती वास्तुदोष असल्यास त्याचा परिणाम लक्ष्मीच्या आगमनावरती होतो आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवरती आपल्याला जाणवतो. त्यामुळे तुम्हाला उपाय काय करायचा आहे, त्याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूने गणपतीचा फोटो लावा आणि रोज उंबरठ्यावरती हळदीचे पाने शिंपडा. तुम्हाला नक्की फरक ठेवा की तुम्हाला रोज सकाळी त्यावरती हळदी कायम अस्थिरता जाणवते. प्रॉफिट झालेला पैसा पाण्यासारखा वाहून जातोय, पैसा फाट खर्च होतो. वास्तुशास्त्रानुसार घराचा नैऋत्य कोपरा हा स्थिरतेचा मानला जातो. त्यामुळे जर तो घराचा कोपरा हलका किंवा त्या ठिकाणी काही नसेल तर तुम्हाला घरामध्ये स्थिरता जाणवत नाही आणि कायम नुकसान जाणवते. प्रत्येक गोष्टीमध्ये अस्थिरता पैशाचा अतिवापर होतो, पैसा पाण्यासारखा वाहून जातो. त्यामुळे तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर घराच्या नैऋत्य घरातील सर्व जड वस्तू, कपाट, मजबूत फर्निचर, जे जड वस्तू असतील ते तुम्हाला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल तर फरक जाणवेल, घरामध्ये स्थिरता, पैशामध्ये स्थिरता जाणवेल. तसेच हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला काही चेंजेस वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओत गरिबी आणि मानसिक ताण वाढतोय तर एक चूक कारणीभूत ठरू शकते. तुमच्या घरातील शू रॅक म्हणजेच चपलांचे कपाट. घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात चपलांचे शू रॅक ठेवल्यानंतर घरात गरिबी येते आणि नशीब साथ देत नाही. तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर शू रॅक नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा आणि ते कधीही ओपन नसावे, त्याला डोअर असावे आणि ते डोअर कायम बंद असावे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि बदल करून पहा. तुम्हाला नक्की सकारात्मक काहीतरी फरक जाणवेल. नवीन घर खरेदी करायचे आहे, वास्तू खरेदी करण्याचे स्वप्न भरपूर दिवसांपासून आहे, परंतु त्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत आहे. तुमचे स्वप्न आहे परंतु त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. घर किंवा वास्तू खरेदी करण्यासाठी कुंडलीमधील मंगळ आणि वास्तू मजबूत असणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच नॉर्थ ईस्टला मातीच्या मडक्यात गंगाजल भरून ठेवायच्या. नवीन घर घेण्याचे योग लवकरच जुळून येतील आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि किंवा सतत असं म्हणत राहायचं आहे की माझं वास्तूचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि अशाच ज्यांचे घराचे स्वप्न आहे